मराठा आंदोलनाविरुद्ध आज गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी झाली। गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबर राज्य सरकारने पण ही याचिका दाखल केली होती। त्यांचं म्हणणं आहे की मराठा आंदोलक आझाद मैदान CST ह्या परिसरामध्ये रस्ता रोको करत आहे, त्यांच्यामुळे वाहतुकीवर अडचण निर्माण होत आहे आणि ह्यासाठी आता मराठा आंदोलकांना रस्ते खाली करा असे आदेश न्यायालयाने दिले। तसंच शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावं असंही सूचना दिलेल्या आहेत। परंतु आता इथे एक प्रश्न येतो की लाखो आंदोलक आले आहेत तर त्यांना दुसरी जागा तुम्ही देऊ शकता का, नाही देऊ शकत हेही विचारलं जातं। तर त्यावर राज्य सरकारचं म्हणणं होतं की वानखेडे स्टेडियम, ग्रेट स्टेडियम असे स्टेडियम तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता। यावर 1.5 तास सुनावणी झाली, परंतु या सुनावणी दरम्यान आता हेच सांगण्यात आलंय की मराठा आंदोलकांनी रस्ते रिकामे करा वगैरे वगैरे। त्याचे एकच निर्देश होते की तुम्ही आंदोलन करू शकता शांततेच्या मार्गाने, फक्त तुमच्यामुळे मुंबईतील जे नोकरदार वर्ग आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे। आणि आज सकाळपासूनच तुम्ही जर पाहिलं असेल तर मराठा आंदोलकांनी याची खबरदारी घेतली आहे की नोकरदार वर्गाला काही त्रास झाला नाही पाहिजे। तसंच मुंबईचे रस्ते रिकामे करायलाही सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे मुंबईची जे लोक आहेत त्यांच्या कामधंद्यावर पुढे परिणाम होऊ नये।